नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 5 फेब्रुवारीला माघ महिन्यातली संकष्टी चतुर्थी आलेली आहे. माघ महिन्यातली संकष्टी चतुर्थीला सकाळीच घरात आणा या एक झाडाच्या या झाडाच्या पानामुळे पतीच्या मुलांच्या जोरदार प्रगती होईल. आणि चतुर्थीला ज्यांनी आपण संकष्टी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का, या वर्षातला सर्वात संकष्टी चतुर्थीमध्ये माघ महिन्यातली या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुमच्या आयुष्यात खूप संकट असतील, आर्थिक चंचल असेल किंवा एखादी इच्छा वर्षानुवर्षा पूर्ण होत नसेल, तर उद्या म्हणजे 5 फेब्रुवारीला येत्या संकष्टी चतुर्थीला तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे एक गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे जे कदाचित कोणी तुम्हाला सांगणार नाही. असेही फक्त एक खास पान, हे एक पानाच्या विशिष्ट झाडाच्या फक्त एक पान उद्या म्हणजे 5 फेब्रुवारीच्या सकाळी तुम्हाला घरात आणायच्या आहे. हे पान तुमच्या आयुष्यातल्या गरिबी आणि दुःख मुळापासून उपटून टाकण्याच्या ताकद ठेवतो. पण ते झाड कोणत्या, ते पान कसे आणायच्या आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे त्या झाडाचा नेमकी काय उपयोग करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्धी माहिती नेमकी घातक असतो, त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, मित्रपरिवार सोबत शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. नक्की करा आणि हे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ह्याच्यानी एक लिहायला विसरू नका. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एक कमेंटनी तुमच्या श्रद्धा बाप्पापर्यंत पोहोचू शकतो. माघ चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी असंही म्हणतात. असे मानलं जातं की या दिवशी बाप्पा पृथ्वीवर अत्यंत जागृत अवस्थेत असतात. ज्या भक्त या दिवशी मनापासून सेवा करतो त्यांच्या कितीही मोठे संकट असेल तरी बाप्पा ते आपल्या मोठ्या पोटाप्रमाणे पचवून टाकतात. अनेकांनी वाटतं की फक्त उपवास केलं की झालं, पण शास्त्र सांगतं की काही विशिष्ट वनस्पतीमध्ये देवताचा वास असतो. म्हणजे 5 फेब्रुवारीच्या दिवशी असंच एक विशिष्ट वनस्पती सेवा केल्याने अशक्यही गोष्टी शक्य होतात. अनेक स्त्री मला विचारतात की ताई, आम्ही खूप कष्ट करतो पण प्रगती का होत नाही? त्याच्या उत्तर तुमच्या घराच्या ऊर्जेत घडलेली आहे आणि तीच ऊर्जा बदलण्यासाठी उपायाचा हा उद्या म्हणजे 5 फेब्रुवारीच्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपाय करायचा आहे. आता वेळ आली आहे त्या गुप्त उपायाबद्दल जाणून घ्यायच्या. लक्षात घेऊन ऐका. म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्हाला एक झाडाच्या पान तोडून किंवा खाली पडलेली असला ते स्वच्छ करून घरात आणायचे आहे. ते झाड असे आहे की शमीचं झाड. पण शमीचं झाड हे भगवान गणेशाला अत्यंत प्रिय आहे. असे म्हटलं जातं की शमीच्या पानात प्रत्यक्ष अग्नी आणि गणपतीच्या शक्ती वास करतो. पण थांबा, फक्त पान आणून चालणार नाही. ते पान आणताना तुम्हाला एक विशिष्ट मंत्र म्हणायचा आहे आणि घरात आणल्यावर त्याची विधिवत पूजा करायची आहे.
तुम्ही विचार करत असाल की एक पान काय चमत्कार करणार, तर मंडळी हे केवळ पान नाही तर ते तुमच्या घरासाठी सुरक्षा कवच ठरणार आहे. उपाय नीट समजून घ्या. स्थान आणि शुद्धता. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. शमीच्या झाडाजवळ जाऊन प्रथम त्यांना नमस्कार करा. तुमची जी काही अडलेली इच्छा असेल ती मनात बोला. हे बाप्पा, मी हे पान तुमच्या आशीर्वादाने माझ्या घरी घेऊन जाते आहे असे बोला. माझ्या दारिद्र्य दूर करा असे म्हणून एक अखंड न काटलेली पान घरी आणा. घरात आणल्यावर हे पान गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने धुवा. त्यावर लाल चंदनाचा टिळा लावा. तुमच्या घरातली गणपतीच्या मूर्तीसमोर हे पान ठेवा. सोबत एक सुपारी आणि 1-2 रुपयाच्या नाण्या ठेवा. इथे बसून 108 वेळा ओम गणपतये नमः ओम या मंत्राचा जप करा. प्रगतीसाठी उपाय सांगते तर पण लक्ष देऊन ऐका. जर तुमच्या प्रगती खुंटली असेल तर ते पान एक लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतो तिथे ठेवा. हा उपाय केल्याने अवघ्या 21 दिवसात तुम्हाला सकारात्मक बदल जाणू लागतील. हे शास्त्रोक्त सत्य आहे. अनेक भाविकांनी याचा अनुभव घेतलेली आहे. यासोबतच उद्या म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी टाळायला लागतात. कसे? कोणाशी वाद घालू नका. कोणाशी मन दुखू नका. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपाय हा चंद्रदर्शनानंतरच सोडावे. या दिवशी गणेशाच्या अथर्वशीर्ष वाचन खूप कुलदायी ठरतो. ज्या भगिनी मुलांच्या शिक्षणाला किंवा लग्नाच्या चिंता आहे त्यांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 21 दुर्वांच्या जोडी आणा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. लक्षात ठेवा, तुमची श्रद्धा जितकी प्रबळ तितकेच फळ लवकर मिळेल. मी स्वतः हा अनुभव घेतलेली आहे. जेव्हा आपण पूर्ण स्मरण शक्तीने शरणागतांनी बाप्पांना हाक मारतो तेव्हा ते धावून येतात. माझ्या प्रिय भगिनींनो आणि माझ्या मैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माघ महिन्यातल्या तिलकुंड चतुर्थी, महासंकष्टी चतुर्थी ज्याला वाट सर्व भाविका वर्षभर पाहत असतात. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नीट तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार एक टर्न पॉइंट ठरू शकतो. अनेकांना वाटतं की संकष्टी म्हणजे फक्त उपवास, पण नाही. म्हणजे संकष्टी दिवस म्हणजे विश्वातला सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचून घेण्याचा दिवस आहे. जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत, त्यांनी परीक्षात यश हवे आहे किंवा तरुणी गेल्या अनेक दिवसापासून चांगले नोकरीसाठी वानवान फिरत आहेत, त्यांच्यासाठी आज मी एक असा उपाय सांगणार आहे जे कोणीही सहज सांगत नाही. हा उपाय केल्याने तुमच्या प्रगतीच्या मार्गे असेही मोकळे होतात. हे तुम्ही स्वतः अनुभवा. त्यामुळे व्हिडिओ शांत चिंतेने शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती श्रद्धेला फळ देऊ शकत नाही. आपल्या पुराणात असं काही वनस्पती सांगितली आहे ज्यामध्ये साक्षात देवांचा वंश असतो. उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी तुम्हाला तुमच्या घराजवळ एक झाडाच्या फक्त एक पान घरात आणायचे आहे. हे पान साधे नाही तर हे विघ्नहर्त्या गणपतीच्या सर्वात प्रिय पान आहे. तुम्ही विचार करत असेल की एक पानाने
एक पानाने मनाने नोकरी कशी मिळेल किंवा एक पानाने परीक्षात यश कसे होईल. मंडळी, ही आपली प्राचीन ऋषी मुनीच्या विद्या आहे. जेव्हा आपण विशिष्ट नक्षत्रावर आणि विशिष्ट तिथीला एखादी वस्तू घरात आणतो तेव्हा ती आपल्या घरात वास्तुदोष आणि आपल्या कुंडलीला दोष नष्ट करतो. ते पान कोणते आणि त्यावर त्या वापर नोकरीसाठी कसं करायचं हे आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. मैत्रिणींनो, आता लक्ष देऊन ऐका. हे भाग विशेषतः विद्यार्थीसाठी आणि नोकरी इच्छुकांसाठी आहे. उपाय सांगते, लक्ष देऊन. एक झाडाची निवड. उद्या संकष्टी चतुर्थीच्या सूर्योदयाच्या वेळी तुम्हाला शमीच्या झाडाचे एक छोटी पान किंवा पिंपळाच्या एक अखंड पान जे कुठेही काटलेली नसेल तर घेऊन यायच्या आहे. विद्यार्थीसाठी लक्ष देऊन ऐका. विद्यार्थ्यांनी त्यांनी हे पान आणून त्यावर अष्टगंधाने किंवा लाल चंदनाने श्री लिहावे. हे पान आपल्या सरस्वती देवीच्या फोटोसमोर किंवा आपल्या अभ्यासाच्या पुस्तकात ठेवावे. असे केल्याने एकाग्रता वाढतो आणि बाप्पांच्या बुद्धी लागतो. नोकरीसाठी उपाय सांगते, आवर्जून ऐका. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांनी हे पान आणून त्यावर हळदीने आपल्या मनातली इच्छा उदाहरणा मला चांगली नोकरी मिळू दे बोलावी आणि हे पान गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करावे. बाप्पांना प्रार्थना करा, हे लंबोदरा माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा. हा उपाय केल्याने तुमच्यातली आत्मविश्वास इतकं वाढेल की येणारे परीक्षा तुम्हाला यश निश्चित मिळावे. उपाय अत्यंत प्रभावी असून अनेकांच्या आयुष्याने याने सुख समृद्धी आणलेली आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केवळ पान आणून चालणार नाही तर तुमच्या घरातली वातावरणही शुद्ध हवे. उद्या दिवस संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये दिवा लावून ठेवावे. विद्यार्थ्यांनी शक्य असल्यास चतुर्थीच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे, कारण हिरवा रंग हा बुद्धीचा आणि गणपतीचा कारक मानला जातो. ज्यांनी नोकरीत पदोन्नती हवी आहे किंवा व्यवसायात वृद्धी हवी आहे त्यांनी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला 21 दुर्वा जोडी अर्पण करायच्या. ओम गणपते नमः मंत्राचा उच्चार करावे, ज्यामुळे केवळ नोकरीतला नाही तर ज्या घरामध्ये नेहमी आजारपणे असेल तिथे या आजारपणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरातला हलका कलह मिटतात. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा उपाय अत्यंत स्वास्तिक आहे. हा केल्याने तुमच्या आयुष्यात समाधान आणि सुख येईलच आणि त्यासाठी तुमच्या बाप्पांवर अढळ श्रद्धा हवी. मी पुन्हा एखादी आठवण करून देते. जर तुम्हाला हा व्हिडिओ, उपाय आणि दिलेली माहिती मनापासून आवडली असला तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या एक शेअरामुळे कदाचित एखादी नोकरी शोधण्याच्या तरुणाचे आयुष्य बदलू शकतो. ज्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच प्रभावी उपायासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग उद्या संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी आनंदाच्या, आरोग्याच्या आणि यशाच्या घेऊन येऊ दे हीच मी प्रार्थना करते. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ओम गणपते नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंट आणि बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.